ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईसह राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झालेली आहे। आज संपूर्ण मुंबईमध्ये धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। सर्वत्र धुकं पाहायला मिळतंय आणि याचा थेट परिणाम जो आहे तो हवेच्या गुणवत्तेवर सुद्धा झालेला आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 195 वर अति वाईट श्रेणीमध्ये पोहोचलेला। आपण ही सगळी दृश्य पाहतोय मुंबईची स्कायलाईन आहे आणि सर्व इमारती ज्या आहेत त्या धुकाच्या आड कुठेतरी गायब झाल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसतंय। दाट धुकं आणि थंडीच्या लाटेमुळे मुंबईत सध्या गुलाबी थंडीचा अनुभव एकीकडे मुंबईकर घेताना दिसतंय, तर दुसरीकडे वातावरण जे आहे ते दूषित झाल्याचं चित्र वारंवार पाहायला मिळतंय। 27 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे। राज्यात गुलाबी थंडीचा मुक्काम वाढलाय। हवामान खात्यानं आणखी काही दिवस तापमानाचा पारा घसरलेलाच राहणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। मुंबईत तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। दिवसा थंडी तर दुपारी उष्णता जाणवेल असं सुद्धा बोललं जात आहे आणि मुंबईत पुढील 6 दिवस किमान तापमान हे 20 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत असण्याचा अंदाज आहे। वारंवार बोललं जात आहे की मुंबईची जी हवा आहे ती श्वसनासाठी दूषित झालेली आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की एकीकडे मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढत असताना हवामान देखील दूषित होतं आहे आणि यावर आता महानगरपालिका त्यासोबतच राज्य प्रदूषण मंडळ काय काढणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।